काल एक रील बघितली, जर मुलाच्या ऐवजी मुलाला सासरी पाठवलं तर काय गंमत येईल ना. पण माझ्या एकाच वाक्याचा इतक्या पुरुषांना राग आला असेल ना. बाई खरं बोललं ना कोणालाही राग येतं, झोंबतं अंगाला, टोचतं, मिरच्या लागतात मिरच्या. आणि मी तेच बोलतीये, कारण कसं असतं ना, नवीन घरात गेल्यावर ॲडजस्टमेंट करणं, सगळ्यांना सांभाळून घेणं, सगळ्यांचा आदर करणं, प्लस कामं करूनही जर कुणी काही त्याच्यावरती उग्रीत बोललं तर ते सहन करून तो राग गिळणं आणि परत सगळं नॉर्मलाइज करून जगणं किती अवघड आहे ना. हे तुम्ही सासरी गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तरी पण मी सांगते, तुम्ही जरी सासरी गेलात ना तरी पण तुमची सेवाच केली जाईल. अरे बापरे, जावाई बापू आले है ना, जावयाने आंघोळीला पाणी द्या, नाश्त्याला विचारा, दुपारी जेवायला विचारा. असं आम्हाला ऑर्डर दिली जाते, ऑर्डर. आम्हाला म्हणजे मला नाही, ज्या घरात आणखीपणे चालतं ना तिथलं सांगते मी. आम्हाला पण बघू दे ना, जर समजा हे असं एक्सचेंज झालं तर बघूया की तुम्ही आमच्या आईवडिलांची किती काळजी घेताय, किती आदरीने बोलताय. तुमचं सगळं मनाचं जे वागणं असतं बिंदासपणे ते सगळं सोडून तुम्ही किती घरात बसताय, नवीन लोकांची किती जुळवून घेताय तुम्ही. कारण आम्ही 90sच्या पोरी आहेत ना, सगळं मॅनेज करून घेतलं, सगळं ॲडजस्ट करून घेतलं, लाईक 6-7 तसं तुम्ही किती मॅनेज करताना ते बघायचं आहे आम्हाला. स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून स्वतःच्या मनाप्रमाणे तुम्हाला किती वागता येईल ना, आमच्या माहेरी तुमच्या सासरी, तेही आम्हाला बघायचे. तुम्ही जी म्हणता ना, समजा तुमच्या आई कधी काही बोलली तुमच्या बायकोला, तुम्ही कसं म्हणता, अगं सोडून दे, तुला माहिती आहे ना आईचं नेहमीच आहे. हे वाक्य आमच्याकडनं पण येऊ देत आणि मग तुमचे रिॲक्शन काय असतील ना तेही आम्हाला बघायचे. काय पोरींना वाटतं काच व्हायला पाहिजे. ह्या ज्या जेन्झी पोरी आहेत ना, जेन्झी पोरी, ह्या जेन्झी पोरींच्या काळापर्यंत ही गोष्ट व्हायला पाहिजे. 6 महिने पोरं सासरी, 6 महिने पोरी सासरी. ऑल्टरनेट केल्याशिवाय व्हॅल्यू समजणार नाही. आणि ज्यांना वाटतं ना, एवढं वाटतं ना, मग पोरी लग्न करून देऊच नका, रंडवे मारताल रंडवे. आणि पोरींचं काही वाटवून नाही होणार आहे. त्या जगतात पोरी, त्यांना कमवायची अक्कल आहे, घडवायची अक्कल आहे, सगळ्यांना सांभाळायची अक्कल आहे. इव्हन स्वतःचं जेवण पण स्वतः बनवतात, पोरं बनवतात की. आता ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकांना लागू होतील जे यातली एकही गोष्ट करत नाही, तरी मम्माच बॉय आहे. लागा कामाला. पोरींना सांगते, मॅनिफेस्ट करा आणि ही गोष्ट झालीच पाहिजे की मुलीच्या ऐवजी मुलगा हा सासरी गेलाच पाहिजे. स्टे ट्यून्ड विथ मी.